नमस्कार, मी मोहिनी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुटीन शेअर केलं आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं टिफिन वगैरे माझा बनवून झाला होता. ओळीचे पप्पा लवकर जातात त्यामुळे मला लवकर अगोदर टिफिन बनावं लागतं. तर 5 वाजता उठली होती, 5 ते 6 टिफिन बनवला. राहिली होती भांडी वगैरे घासायची, ते घासले. बाहेरचं झाडलं, रांगोळ वगैरे काढून आले होते आणि म्हणलं किचन वाटा लगेच क्लीन करून घ्यावा. ते घेतला. जिथपर्यंत माझा हात पोहोचतो ना तिथपर्यंत मी किचन वाटीची फरशी वगैरे घासून घेते. तेलाची कॅटली पण गरम पाण्याने धुवून खिडकीवर वाळत ठेवली होती, कारण आतून कुबट वास वगैरे येत नाही उन्हाला वाळल्यावर. आणि ते किचन वाटा क्लीन केला. ओईला गरम पाणी दिलं कारण ती आजारी आहे, तर ते तिला पिलं आणि लगेच बदाम तिला खायला दिले होते. काय खायली तू? काजू. काजू आहेत ते? काय आहे सांग बरं. बदाम वगैरे तिनं खाऊन घेतले आणि लगेच तिला औषध वगैरे पाजायची होती, म्हणून म्हणलं वरण भात तिला चारावा, तर ते चारून घेतला. माझी आंघोळ वगैरे पण तशीच होती, मी पण थोडासा वरण भात खाल्ला. तर ओवीचं इथं गाडी खेळायला सुरू होतं, तिला काही वरण भात खायचं नव्हता, तर बळच तसाच चारला. आणि हॉलमधली बेडशीटनं सकाळीच मी भिजवले होते, ते पण वॉश करून घेतले. बकेटा पण घासायची होत्या मला, कचऱ्याची बकेट आणि दुसऱ्या पण आपल्या त्या पण घासायच्या होत्या, त्या घासून घेतल्या. ओवीचं आवरलं आणि माझी आणखीन आंघोळ तशीच होती. तर 11 वाजेपर्यंत माझं हे सर्व आवरलं होतं. आणि ओवीला ना मी जॉन्सन्स बेबीचं बॉडी लोशन वापरते. बॉडी लोशन रोज लावत नाही मी तिला, कारण लहान लेकरांना रोज रोज बॉडी लोशन लावायचं नसतं, तर कधी तर लावते खूप त्वचा कोरडी वगैरे पडत असल्यावर. तर ते आवरलं. बेडरूममधलं पण मला आवरायचं होतं, बेडशीट चेंज करायचं होतं. 2-4 दिवसाला चेंज करावं लागतं बघा, लहान लेकरं असल्यामुळं खूप कचरा वगैरे होतो आणि बेडशीट खूप खराब होतात, म्हणून मला 4 दिवसाला चेंज करावं लागतं. तर ते केलं. खाली पण खूप कचरा केला होता ओवीनं, तर ते झाडून काढलं. 4 दिवस झालंच मी सर्व गादी वगैरे काढून पुसून घेतलं होतं खालचं, तर तरी पण अशा प्रकारे ते कचरा करते. तर असं म्हणलं, फरशा वगैरे पुसल्या, बाथरूम पण क्लीन केलं आणि माझी आंघोळ झाली होती. लगेच स्किन केअर करून घेतलं ना, तर दिवसभर छान वाटतं. इथं माझी सर्व कामे आवरली होती. फरशा वगैरे पण सर्व पुसल्या मी आंघोळीच्या अगोदरच. बाथरूम वगैरे घासायचे होते, म्हणून मला आज आंघोळीला उशीर झाला. तर मला ना 1 वाजला होता आज. तर चला आता ओवीला झोपी वगैरे घालायचं आहे. ओवी पण आजारी आहे, तिला औषध वगैरे पाजले होते मी. आणि वरण भात पण तिला खूप आवडतो, दुसरं काही खाण्यापेक्षा वरण भात तिला खूप आवडतो. तर बघू शकता नखरे सुरू होते. ओवी हाय कर. आणि दुपारच्या टायमिंगला ओवी वगैरे झोपल्यावर मेथीची भाजी वगैरे मला निवडायची आहे. तर चला ओवीला झोपी घालते. 1 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत ओवीला म्हणलं झोपी घालावं, पण ती काय झोपलीच नाही. पुढे घेऊन तसंच पडले होते. तर इथे 3 वाजले होते, इथं उठले आणि सकाळी कॅटली वॉश केली होती, तेल पण त्याच्यात भरून ठेवलं. इथं मेथीची भाजी वगैरे निसायची होती. मिस्टरांनी मेथीची भाजी आणि कोथिंबीर आणली होती, तर उद्या सकाळी डब्याला होईल म्हणलं, तर ती निसून ठेवली. ओवी पण इथं माझी मदत करत होती बघा. आणि बहीण आली होती, लगेच चहा वगैरे बनवायला घेतला. तर 4 वाजले होते, आज थोडासा लवकरच चहा बनवला. ओवीला बोर्नव्हिटा टाकून दूध दिलं. ओवीला मी चहा वगैरे कधीच देत नाही, एखाद्या वेळेस देते, पण सहसा मी देतच नाही, कारण एकदा जर चहाची सवय लागली तर ती सुटतच नाही. मी पण किती दिवस झालं म्हणत आहे की चहा सोडावं, पण काही सुटतच नाही चहा. तर ओवीला इथं तिच्या माऊच्या हाताने चहा प्यायचा होता, तेच इथं दोघींचं सुरू होतं. ऋतूने ओवीला चहा वगैरे इथं पाजला आणि मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. इथं मला बनवायची होती वांग्याची भाजी, जिरे लसूण आणि अद्रक टाकलं, नंतर वांगे वगैरे टाकून घेतले, कोथिंबीर आणि घरचं काळं वाटण, हळद टाकून मस्त असं फ्राय करायचे आणि मीठ टाकून आपले जेवढं पाणी लागतं ना तेवढं टाकून घ्यायचं आणि शेंगदाण्याचं कूट. तर भाकरीसोबत खूप छान लागते बघा अशा प्रकारे पातळ भाजी. सकाळी घट्ट भाजी असते, त्यामुळे संध्याकाळी मी पातळच भाजी करते आणि आमच्या इथं त्यांना संध्याकाळी पातळच भाजी लागते. तर इथं दूध आलं होतं, ते पण तापवून ठेवलं. आता राहिले होते भांडे वगैरे घासायचे. भांडे घासले, मिस्टर येण्याच्या अगोदर जेवढे पडलेत ना तेवढे भांडे घासून घेते आणि ते आल्याच्या नंतर जेवण करून थोडे राहिलेले भांडे ते घासते. तर इथं जेवण वगैरे झाले होते, राहिलेले भांडे पण वॉश केले आणि किचन वाटा आवरला. तर अशा प्रकारे असतं माझं सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन. तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर बाय, तिचंड करते.